नमो नमः छात्राः. समोर तुम्हाला दिसतंय अष्टमी कक्षा संपूर्ण संस्कृतम आमोदः हे तुमचं यावर्षीचं संस्कृतच्या पुस्तकाचं नाव आहे. आमोदः आनंद, आनंद देणारी भाषा, संस्कृत भाषा. यावर्षी तुम्ही नवीन भाषा ही शिकणार आहात. इंग्रजी, मराठी याचबरोबर संस्कृत ही नवीन भाषा तुम्हाला यावर्षी शिकायची आहे. 5वी, 6वी, 7वीला तुम्ही हिंदी भाषा शिकलेल्या आहेत आणि यावर्षीपासून तुम्हाला संस्कृत ही नवीन भाषा शिकायची आहे. या तुमच्या पुस्तकाचं हे मुखपृष्ठ आहे. संपूर्ण संस्कृत म्हणजे पुढे 9वी 10वीला 100 मार्काचं संस्कृत आणि 8वीला तुम्हाला आत्ता आहे ते पण 100 मार्काचं संस्कृत. पण फक्त परीक्षा जी असते ती तुमची लेखी परीक्षा आणि आकारिक मूल्यमापन असं जसं 7वीला होतं तसंच 8वीला. तर संपूर्ण संस्कृत आपल्याला अभ्यासायचं आहे. त्याचं हे मुखपृष्ठ. यानंतर इथे जे आहे हे तुमचं मलपृष्ठ म्हणजे शेवटचं जे पृष्ठ असतं की नाही ते. सॉरी, एक मिनिट. आपल्याला हे याचाच भाग आहे तो तुमचा काय म्हणाल तुम्ही त्याला, मुखपृष्ठाचाच भाग आहे. त्याच्यावरती तुम्हाला हे संस्कृतमधल्या वेगवेगळ्या पुस्तकांची नावं लिहिलेली दिसत आहेत. हितोपदेश, रघुवंशम, आयुर्वेद, पंचतंत्र अशी संस्कृतमधली खूप गाजलेली ही सगळी पुस्तकं आहेत. त्याची नावं तुम्हाला ही दिसतात आणि अशा सगळ्या पुस्तकांमधल्या वेगवेगळ्या गोष्टींचा म्हणूयात, वेगवेगळ्या भागांचा म्हणूयात, छोट्या छोट्या गोष्टी रूपाने ज्या तुमच्या पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत त्याच्यातल्या वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला अभ्यासायच्यात. त्यापैकी हितोपदेश, पंचतंत्र हे तुम्ही तर लहानपणापासून याच्यातल्या मराठीतून छोट्या छोट्या गोष्टी वाचलेल्या आहेत. मुळात त्या संस्कृतमधल्या आहेत पण तुम्ही मराठीमध्ये त्या वाचलेल्या आहेत. त्यानंतर आयुर्वेद हा इथे जो आहे हा आपला प्राचीन वैद्यकीय ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये सगळं प्राचीन वैद्यकीय ज्ञान आपल्याला लपलेलं दिसून येतं. त्यानंतर पुढे जे तुम्हाला चित्र दिसतंय तर हे मात्र तुमचं मलपृष्ठ म्हणजे मागील पृष्ठ आहे. अर्थात त्याच्यावरती सुद्धा वेगवेगळे संस्कृतमधले शब्द ज्याच्यामुळं संस्कृतचं आपल्याला पटकन हे संस्कृतमधले असं कळतं असे शब्द दिले. सुभाषित बघा, सुभाषित हा खास संस्कृतचा ठेवा आहे. सुभाषित कशातली तर ती संस्कृतमधली. अशी ही तुम्हाला काय अर्थात सुभाषित म्हणजे काय वगैरे हळूहळू कळेल या सगळ्या गोष्टी, पण संस्कृतमध्ये असतात ही सुभाषितं. त्यानंतर अजून इथे परत तुम्हाला नाव दिसतंय पहा, अमरकोश. तर हा अमरकोश हा सुद्धा संस्कृतचाच एक वैशिष्ट्य आहे. तर हे सगळं आपल्याला हळूहळू अभ्यासायचं. जसं आपण पुस्तक शिकू तसं या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतील. फक्त मी तुमच्या आत्ता लक्षात आणून देते ते पुस्तकाचं मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ की ज्यावरती तुम्हाला संस्कृतमधले वेगवेगळे नवीन नवीन शब्द कधी मराठी माध्यमातून माहिती झालेले आहेत, कधी आत्ता तुम्ही ऐकताय असे शब्द तुम्हाला त्याच्यावरती दिसतील. तर ही भाषा आपण का शिकणार आहोत तर याच्याविषयी थोडंसं मी तुमच्याशी हितगुज साधते. आपण त्याविषयी जाणून घेऊयात. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की संस्कृत ही एक प्राचीन भाषा आहे. किती प्राचीन तर तिला संस्कृतला सर्व भारतीय भाषांची जननी म्हटलं जातं. सर्व भारतीय भाषा या संस्कृतोद्भव भाषा आहेत. म्हणजे आपली मराठी, हिंदी या भाषांची निर्मिती ही संस्कृतपासून झालेली आहे. म्हणून संस्कृत, मराठी जर आपली आई आहे तर संस्कृत आपली आजी आहे. अशी ही संस्कृत ही भारतातील बहुतांश सर्व भारतीय भाषांची ती जननी म्हटलं जातं. त्यामुळे जरी ती प्राचीन भाषा आहे तरीसुद्धा आपल्याला परिचयाची वाटणार आहे. का? कारण मराठीमध्ये संस्कृतमधले अनेक शब्द आपल्याला ऐकलेले वाटतील. जेव्हा तुम्ही आता संस्कृत शिकाल हळूहळू तसं तुमच्या लक्षात येईल ते की अरेच्या हा शब्द मला माहिती आहे, अरेच्या तो शब्द मला माहिती आहे. त्यामुळे जरी ती प्राचीन भाषा आहे तरी इथे तुम्हाला लिहिलेलं दिसतंय की ती घराघरांमध्ये बोलली जाते. भाषा म्हणून जरी ती बोलली गेली नाही तरी त्यातले शब्द आपल्या ओळखीचे आहेत म्हणून ती आपल्याला परिचयाची वाटते. आता भारतामध्ये असे काही शहरं आहेत किंवा अशी काही गावं आहेत की ज्याच्यामध्ये संस्कृत ही अजूनही बोलीभाषा म्हणून ओळखली जाते. तिथे अगदी दूधवाला भैयापासून
ते उच्च शिक्षित लोकांपर्यंत सगळेजण संस्कृतमध्येच संभाषण करतात. अशीही काही गावं आपल्या भारतामध्ये आहेत. जरी ती प्राचीन भाषा आहे तरी तिच्यावरती आता परत एकदा संशोधन केलं जातं आणि संगणकासाठी, कशासाठी तर संगणकासाठी ही अतिशय योग्य भाषा आहे असं म्हणून तिचा आता दुहेरी उपयोग होतो. एक तर ती प्राचीन भाषा आहेच आहे आणि संगणकासाठी म्हणून ती योग्य अशी आधुनिक भाषा म्हणून सुद्धा तिच्याकडे बघितलं जातं. त्याच्यामुळं आपल्याला उलट या सगळ्याचा खूप अभिमान वाटला पाहिजे की संस्कृत ही आपली भारताची भाषा आहे, आपली भाषा आहे आणि संगणक या आधुनिक युगासाठी सुद्धा ती उपयोगी आहे. त्यामुळं बघा तुम्ही की पुढे जाऊन संस्कृत जाणणारे आणि संगणक जाणणारे, कम्प्युटर जाणणारे असे दोन्हीही माहिती असणारे लोक भारतामध्येच विपुल प्रमाणामध्ये आणणार आहेत आणि त्यांचं भवितव्य अतिशय उज्ज्वल असणार आहे. त्यामुळं संस्कृत शिकण्याची जी एक सुवर्णसंधी आपल्याला प्राप्त झालेली आहे त्याचा आपण अतिशय लाभ करून घेतला पाहिजे, कारण आपल्याला भवितव्यामध्ये, आपल्या भविष्यामध्ये या सगळ्याचा निश्चितपणे उपयोग होणार आहे. बघा ना तुम्ही आता की संस्कृतमध्ये लहानपणापासून आपण घरी वेगवेगळे श्लोक म्हणतो. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती असणारा श्लोक मी सांगणार आहे बघा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. लहानपणापासून घराघरामध्ये हा श्लोक म्हटला जातो. ऐकलाय तुम्ही सगळ्यांनी. संस्कृतमध्ये आहे तो. शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते. सायंकाळी शुभम करोति म्हटलं जातं. संस्कृतमधला श्लोक आहे. त्यानंतर वेगवेगळं तुम्ही पठण लहानपणापासून करता. प्रणम्य शिरसा देवम गौरीपुत्रम विनायकम किंवा गीतेचा अध्याय म्हणा. शाळांमध्ये 15वा अध्याय 12वा अध्याय म्हटला जातो. संस्कृतमध्ये आहे ते. वेगवेगळ्या काय म्हणणार तुम्ही त्याला, ज्या संस्था असतात या संस्थांची बोधवाक्य संस्कृतमध्ये असतात. आपल्या भारताचं बोधवाक्य सत्यमेव जयते लहानपणापासून तुम्ही ऐकलेले संस्कृतमध्ये आहे. आपल्या शाळेचं बोधवाक्य हे सुद्धा संस्कृतमध्ये आहे. तुम्ही शाळेच्या मुख्य गेटने आतमध्ये ऑफिसकडे आलात की तुम्हाला तिथे श्रद्धावान लभते ज्ञानम हे बोधवाक्य लिहिलेलं दिसेल. कशामधलं आहे हे? संस्कृतमधलं आहे. त्यामुळं आपल्या अवतीभोवती घरी दारी असे अनेक शब्द आपल्या कानावरती पडत असतात की जी आपण श्लोकांच्या माध्यमातून शिकलो आहेत, बोधवाक्यांच्या माध्यमातून शिकलो आहेत किंवा असे शब्द आहेत की जे आपल्या परिचयाचे अंगवळणीचे आहेत, कारण ते आपल्या मातृभाषेतून आपल्यापर्यंत आलेले आहेत. असे अनेक शब्द तुम्हाला या संस्कृतच्या माध्यमातून ओळखीचे वाटतील. आता इथे तुम्हाला अजून एक लिहिलेलं दिसते पहा की श्लोक, सुभाषितं, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा. आता म्हणजे काय तर मगाशी तुम्हाला मी चित्रात दाखवलं होतं पहा सुभाषितं. संस्कृतचा ठेवा येतो. जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा यांच्यामध्ये सहभाग घेतात तर ते अधिक फुलवण्यासाठी तुम्हाला वेगवेगळे श्लोक वापरावे लागतात. हे श्लोक, हे सुभाषितं हे संस्कृतमधनं आलेले असतात. जेव्हा तुम्ही याचा वापर करता तर परीक्षकावर एक छान छाप पडते की अरेच्या या मुलाला बरंच येतं आहे बरं का, आणि बराच अभ्यास केला आहे, याला माहिती आहे, असं एक छान तुमच्याबद्दलचा एक छान दृष्टिकोन परीक्षकांच्या मनामध्ये निर्माण होतो आणि तुमचा वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा हे चांगलं म्हटलं जातं, समजलं जातं. त्याचा योग्य वापर तुम्हाला अधिकाधिक गुण मिळवून देण्यासाठी उपयोगी ठरतो. तर त्याच्यामुळे तुमचा जितका याचा व्यासंग तुम्ही वाढवाल, जितकं हे अभ्यासातनं शिकाल तितका तुम्हाला या सगळ्यासाठी फायदा होतो. आता संस्कृत भाषा ही अगदी IIT सुद्धा वापरली जाते, शिकवली जाते. तिथेसुद्धा त्याचा अभ्यास केला जातो. त्यामुळे आता याचा वापर इतका प्रचंड वाढलेला आहे की तुम्हाला या सगळ्याचं खूप उज्ज्वल काय म्हणूया त्याला भवितव्य तुम्हाला समोर दिसणार आहे. आता ही जी काही संस्कृत आहे तर ही जी संस्कृत भाषा आहे ही खरं तर म्हणजे मगाशी तुम्ही चित्रांमध्ये बघितलं बा सुभाषितं तुम्हाला वाचता आलं, हितोपदेश. आता मराठीमध्ये आपण हितोपदेश तुम्हाला माहिती आहे, फक्त ते जर संस्कृतमध्ये जर लिहायचं झालं तर इथे नीट खरं लिहिता येत नाही, पण मी तरीही प्रयत्न करते पहा. हितोपदेश हा संस्कृत शब्द झाला, येते लक्षात? हितोपदेश हे दोन विसर्ग आहेत. तर तुम्हाला हे संस्कृत हे वाचता येते. हे दोन विसर्ग जे
दिसते तुम्हाला, ते तुम्हाला विसर्ग म्हणून माहिती आहे, फक्त त्याचा उच्चार कसा करायचा ते आता हळूहळू तुम्ही शिकाल. पण तरीही तुम्हाला ते वाचता येतं. का वाचता येतं? कारण मराठीची, हिंदीची, संस्कृतची जी लिपी आहे, ही लिपी आहे देवनागरी लिपी. येते वाचता सगळ्यांना. मी मराठीत लिहिलं आहे का हे? संस्कृतमध्ये लिहिले, पण हे तुम्हाला वाचता येतं कारण मराठीची आणि संस्कृतची लिपी सारखी आहे. मी जर मराठीमध्ये राम शब्द म्हणणार आहे तर संस्कृतमध्ये पण मी रामच म्हणणार आहे, किंबहुना तसंच लिहिलं जाणार आहे. वेगळे पण काय असणार आहे तर राम हा संस्कृतचा एक प्रॉपर शब्द झाला. येते लक्षात? अशा पद्धतीने त्याची लिपी सारखी असल्यामुळे तुम्हाला वाचायला त्रास होणार नाही. इंग्रजीचं कसं असतं, इंग्रजीमध्ये जर मी राम शब्द असा मी मराठीमध्ये किंवा संस्कृतमध्ये मी राम लिहिणार तर इंग्रजीमध्ये मी काय लिहिणार आहे तर राम लिहिणार आहे. येते लक्षात? मग ही लिपी वेगळी आहे, ही लिपी वेगळी आहे, म्हणून इंग्रजी पूर्ण वेगळं वाटतं, पण संस्कृत आपल्याला मराठीसारखंच वाटतं, भासतं. येते लक्षात? आता मी इथे संस्कृतमध्ये माझा परिचय करून देणार आहे. बघा तुम्हाला कळतो आहे का? तुम्ही म्हणाल की अजून तर आमचा पहिलाच आहे हा, म्हणजे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही मला पहिल्यांदाच ऐकताय, बघत तर नाहीच आहात, ऐकताय. आणि मग अशा वेळेस मी लगेच तुमच्याशी असं संस्कृतमध्ये बोलावं का? तर बोलते आहे मी माझा स्वतःचा परिचय करून देते. कळतो आहे का? बघा, मला अशी खात्री आहे की मी जे बोलेल ते तुम्हाला नक्की समजेल. जरी तुम्हाला ते बोलता आलं नाही तरी तुम्हाला ते समजणार नक्कीच आहे. तर मग ऐका आधी मी काय सांगते, मग आपण परत बोलूयात. अहम मम परिचयं करोमि. पश्यतु. मम नाम संध्या. अहम तात्यासाहेब माध्यमिक विद्यालयं गच्छामि. तत्र अहम आङ्ग्लभाषां तथा संस्कृतभाषां पाठयामि. अहम तात्यासाहेब सामंत माध्यमिकविद्यालये अध्यापिका अस्मि. अहम चालिसगाव नगरे वसामि. अहम 5 उत्तिष्ठामि. 11:30 पाठशालाम् आगच्छामि. 6 गृहं पुनर्गच्छामि. मह्यं संस्कृतभाषा अतीव रोचते. मह्यम् आम्रफलम् अतीव रोचते. कळालं का मी काय सांगितलं ते? पुन्हा एकवारं कथयामि. मम नाम संध्या. अहम अध्यापिका. अहम तात्यासाहेब सामंत माध्यमिक विद्यालयं गच्छामि. तत्र अहम आङ्ग्लभाषा इंग्रजी तथा संस्कृतभाषां पाठयामि. अहम चालिसगाव नगरे वसामि. अहम 5 उत्तिष्ठामि. 11:30 पाठशालाम् आगच्छामि. पुनः 6 गृहं गच्छामि. मह्यं संस्कृतभाषाम् अतीव रोचते. मह्यम् आम्रफलम् अतीव रोचते. किती कळालं याच्यातलं? बघा, काही शब्द कळणार नाहीत, मान्य आहे मला, कारण भाषा नवीन आहे, पण तरीही साधारणतः पहा ना तुम्ही, अहम चाळीसगाव नगरे वसामी, तर साधारणपणे तुम्ही अर्थ लावू शकता की मी चाळीसगावमध्ये राहते. येते लक्षात? अशा पद्धतीने आहे. तर नेमकी आता अजून याच्याबद्दलमध्ये आपल्याला काय शिकायचं आहे, काय नाही, हळूहळू आता आपल्याला संस्कृत शिकायला सुरुवात केली आपण. हा आपला आजचा पहिला व्हिडिओ आहे. असंच दररोज थोडं 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 संस्कृत मी तुम्हाला सांगेल आणि हळूहळू तुम्ही ते सगळं शिकणार. तर तुम्हाला कळालंच असेल, मी तुम्हाला संस्कृत शिकवणार आहे आणि माझं नाव आहे संध्या दर्प. तर भवतु छात्राः, पुनर्मिलामः. तावत् शुभं भवतु.